तर आज आपण अत्यंत कमी तेलामध्ये मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी पौष्टिक कॉर्न टिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत। मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्यासाठी ही पौष्टिक अशी कॉर्न टिक्की तुम्ही बनवू शकता आणि विशेष म्हणजे यामध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर किंवा ब्रेड क्रम्स काहीही न वापरता एकदम हेल्दी वेमध्ये आपण ही टिक्की बनवणार आहोत। तर त्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत। यामध्ये 1 कप आपल्याला उकडलेला कॉर्न घालायचा आहे। हा मी हलकासा बारीक वाटून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा। त्यानंतर हळद पाव चमचा घालायची आहे। जे मसाले असतात बेसिक ते घालायचे, जसं की जिरे पावडर, धना पावडर, काही तुम्हाला आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा, लहान मुलांना देणार असाल तर थोडं कमी घातलं तरी देखील चालेल। त्यानंतर कांदा बारीक चिरलेला 1 मध्यम आकाराचा यामध्ये घालायचा आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर ओवा हलकासा क्रश करून आपल्याला घालायचा आहे। ओवा जास्त घालायचा नाही, हलकासा घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे। लसणाच्या पाकळ्या 5 ते 6 आणि 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या याचा ठेचा बनवलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय हेल्दी वेमध्ये आपल्या या कॉर्न टिक्की तयार होतात। बाहेरचं कोणतंही साहित्य घालायची गरज नाही आणि खूपच छान तयार होतात। तर चाट मसाला यामध्ये घातलेला आहे पाव चमचा, याने आणखीन छान टेस्ट येईल। तर हा बेसिक मसाला आपला इथे तयार होतो। याचे तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आता तुमच्या आवडीचे तुम्ही पिठं यामध्ये घालू शकता। याच बेसिक मसाल्यापासून तुम्ही थालीपीठ बनवू शकता, पराठा बनवू शकता। तर आता यामध्ये 2 चमचे बेसनचं पीठ घातलेलं आहे। त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। पिठाचा वापर यामध्ये जास्त केलेला नाही, नाहीतर मग खूपच जास्त पीठ लागतं। त्यामुळे फक्त 2-2 चमचे पीठ यामध्ये घेतलेलं आहे। त्यानंतर पोहे इथे मी एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत, त्याची भरड पोह्याची 2 चमचे यामध्ये घातलेले आहे। आणखीन जर थोडंसं आपल्याला हे पीठ पातळ वाटत असेल, हा मसाला थोडासा सैलसर वाटत असेल तर थोडंसं पीठ तुम्ही बेसनचं यामध्ये ॲड करू शकता। तर आता याच्या आपल्याला टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने याचे टिक्के आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जो आवडतो तो शेप तुम्ही याला देऊ शकता। मुलांच्या आवडीचे शेप तुम्ही बनवू शकता आणि अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी ही आपली टिक्की तयार होते। यामध्ये आणखीन भाज्या हव्या असतील, गाजर असेल किंवा कोणतंही मेथी, पालक असेल तर ते सुद्धा तुम्ही बारीक चिरून यामध्ये ॲड करू शकता। याने आणखीनच पौष्टिक आणि हेल्दी आपली ही टिक्की तयार होते। तर हे पहा दिलेल्या साहित्यामध्ये साधारणतः एक 6 ते 7 टिक्की तयार झालेल्या आहेत। तर त्यानंतर एका बाउलमध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे। याची थोडक्यात आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर वापरलं जातं, आपल्याला हेल्दी वेमध्ये बनवायचं आहे, त्यामुळे आपण इथे तांदळाचं पीठ वापरणार आहोत। तर याची एकदम सैलसर, हलकीशी सैलसर करून घ्यायचं आहे, जास्तही सैलसर बनवायचं नाही। थोडंसं सैलसर 1 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये घातलेलं आहे। तर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने। त्यानंतर ते या स्लरीमध्ये या जी टिक्की आपण तयार करून घेतलेल्या आहेत त्या बुडवून घ्यायच्या आहेत। हे पहा व्यवस्थित घोळून घ्यायचे आहेत आणि इथे मी ही जी पोह्याची भरड करून घेतलेली आहे ती यामध्ये आता ही डिप करून घेते। तर इथे ब्रेड क्रम्स वापरतात, त्याच्याऐवजी आपण हेल्दी वेमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे पोह्याची भरड इथे वापरलेली आहे। आता टिक्कीला छान असं ही पोह्याची भरड लावून घ्यायची, म्हणजे आपल्या वरून एकदम क्रिस्पी असे हे कटलेट तयार होतात। तर इथे तुम्ही रवासुद्धा वापरू शकता, बारीक पोह्याची भरड जर तुम्हाला वापरायची नसेल तर। आणि त्यानंतर एका तव्यावर थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मस्त दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला हे कटलेट किंवा टिक्की तळून घ्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने तळून घेऊ शकता। पण तुम्हाला कमी तेलकट जर बनवायचं असेल तर थोड्याशा तेलामध्ये हे दोन्ही साईडने छान असे मीडियम हीटवर भाजून घ्यायचे आहेत। मस्त वरून कुरकुरीत क्रिस्पी असे छान तयार होतात। फक्त ज्या वेळेला आपण
यामध्ये जी पिठं वापरणार आहोत ती थोडी कमी प्रमाणात वापरायची, म्हणजे मस्त छान अशी टेस्ट येते। तर आता छान दोन्ही साईडने आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे पहा, दोन्ही साईडने छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। फक्त भाजताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जर तुम्हाला कमी तेलकट कटलेट किंवा टिक्की बनवायची असेल तर त्याचे काठ देखील छान असे भाजून घ्यावे लागतात, म्हणजे आतपर्यंत टिक्की शिजली जाते आणि वरून मस्त कुरकुरीत असे हे कटलेट तयार होतात। तर हे पहा, साईडचा भाग देखील मी थोडा थोडा भाजून घेते, म्हणजे छान असे कटलेट आतपर्यंत शिजले जातील आणि ते आपले मस्त असे कुरकुरीत, कमी तेलकट आणि अतिशय पौष्टिक असे हे कॉर्नचे कटलेट तयार आहेत। हे पहा, दिसायला जितके सुंदर दिसतात ना, चवीला तितकेच अप्रतिम लागतात। नक्की ट्राय करून पहा। आणि रेसिपी अतिशय सोपी आहे। तुम्ही एकाच सारणापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता, पराठे बनवू शकता, थालीपीठ बनवू शकता, टिक्की बनवू शकता। हे पहा, मस्त अशा आपल्या ह्या टिक्की तयार झालेल्या आहेत, वरून क्रिस्पी आणि आतून मस्त अशा मऊसूत तयार होतात। मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्यासाठी मस्त गरमागरम तुम्ही बनवू शकता। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।